नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राज्य यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 20, 21 आणि 22 जुलै 2026 या तारखेचा, तर या कालावधीमध्ये मान्सूनमध्ये पुन्हा मोठा बदल बघायला मिळणार आहे। तर महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाचा विस्तार वाढून काही जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि जोरदार वारा असून मुसळधार पावसाचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे। सविस्तर अंदाज जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकान बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। पुढील 3 दिवसांमध्ये वातावरणामध्ये पुन्हा अधिक मोठा बदल बघायला मिळू शकतो। तर अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे, वातावरणातील वाढलेली आर्द्रता आणि तसेच पूर्व मध्य भारतातील कमी दाबाच्या प्रणालीचा परिणाम महाराष्ट्रातील वातावरणावर दिसून येऊ शकतो। तसेच 20 जुलै 2026 या तारखेला पावसाची शक्यताही कोकण, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये पावसाचा जोर वाढू शकतो। घाटमाथ्याकडे अर्थात नाशिकच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि 21 आणि 22 जुलैच्या दरम्यान मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये अनेक ठिकाणी पावसाचा जोर म्हणजेच पावसाचा विस्तार वाढू शकतो। काही ठिकाणी विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि वाऱ्याचा वेग 30 ते 50 किलोमीटर वारे वाहण्याचा अंदाज देखील आहे आणि त्याचबरोबर समुद्रातील वातावरणही मान्सून पावसासाठी पोषक असल्यामुळे अरबी समुद्राकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे महाराष्ट्राकडे मोठ्या प्रमाणात आर्द्रता आणू शकतात आणि त्यामुळे ढगांची निर्मिती वेगाने होऊन महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होऊन पावसाला मोठा आधार मिळू शकतो। त्यामुळे 20 आणि 21, 22 जुलैच्या दरम्यान महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। कोणकोणत्या भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असणार आहे, तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर अंदाज जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती केरळ, कर्नाटक, गोवा किनारपट्टीकडे पावसाचा अंदाज राहील मध्यम जोरदार स्वरूपात। तमिळनाडू, तेलंगणा, गोवा राज्याचा काही परिसर ढगाळ वातावरण आणि हलक्या मध्यम सरींचा अंदाज। आंध्र प्रदेश, विशाखापट्टणम, उत्तर पूर्व भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज। भारताच्या पूर्वेकडे जोर जास्त राहील विशाखापट्टणम, जगदलपूर, रामगुंडम, भुवनेश्वर, कोरबा, राउरकेला, धनबाद, कोलकाता या बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। तसे महाराष्ट्राकडे बऱ्याच ठिकाणी पावसाचा विस्तार वाढलेला आहे। तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, अल्डोना, बंडा जोरदार पावसाचा अंदाज राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव, राणकोंडे, कानापूर, नेठूर, गुंजी मध्यम पावसाचा अंदाज राहील। गोवा राज्याचा परिसर मडगाव, कुचकोडे, रिओना, जागवी, तिक्सा, अलगोटे, पणजी, वास्को द गामा, पारसेम, अल्ड्रोना या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। विंगुळा, महापण, कोडल्लाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। कडेगाव, पटेगाव, वायगणी, पैपकासल, पोंडा, राधानगरी जोरदार पावसाचा अंदाज राहील। रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ इकडे जोरदार स्वरूपात राहील। पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण या भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। तसेच पश्चिम भागामध्ये राजापूर, रेपटण, लांजा, बेलकर, सकरप्पा आणि संगमेश्वर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर, कोकरूड, परोळा, संगरूळ मध्यम स्वरूपात राहील। ज्योतिबा, किनी, कोडाली, कोल्हापूर, इचलकरंजी हलका पाऊस बघायला मिळणार आहे। इस्फुर्ली, कागल, सल्लगा, चिकोडी, निपाणी आणि मालजाटी या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। बिद्री, मुरगोड, कापसी, आजरा, नेसरी, अड्डाला इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे। सांगली जिल्ह्याकडे गोकाक, अलकांगीला ढगाळ वातावरण हलक्या सरींचा अंदाज राहील। चिकोडी, रायबग, इडकल्लाई हलक्या सरींचा अंदाज आहे। श्रीगोपी, कोडाची, सांगली, मालगाव, देसिंग हलक्या सरींचा अंदाज राहील। जळकाटी, किरंगी, अडाली, तेलसंग, दागलपूर, बिलरजत मध्यम हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। देसिंग, नागज, कुचिले हलक्या पावसाचा अंदाज आहे। तसेच सोलापूर जिल्ह्याकडे गेडी, चिंके, आटपाडी, दिघाची, म्हसवड या भागात हलका पाऊस राहील।
आणि गेडी, चिंके, सांगोळे, मौद बुद्रुक, पंढरपूर आणि तसेच वेल्हापूर, बालवानी या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील. मंगळवेढा, मारवाडी, शंख, झालकी, दुधनी मध्यम स्वरूपात राहील. कुरुलविलाटी, सोलापूर, जामगाव, मंगरुळी, मंद्रुप मध्यम स्वरूपात राहील. वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वडगरी, अलूर, तुगाव, उज्जैन, घोटाला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील. नलदुर्ग, उटी आणि तसेच वडोला, तांदवाडी, तुळजापूर, वैरभंग, पाणेगाव, बार्शी मध्यम पावसाचा अंदाज आहे. अरणगाव, कुरुळवाडी, बेंबले, टिंबोर्णी, इंदापूर, वांगी, केरन, कोंडेस, सेल्सिअस, करमाळा या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे. सातारा जिल्ह्याकडे बारामती, लुसुंबी हलका पाऊस राहील. लाटे, फलटण, बराड, लोणार, नांदल या बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण, हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे. आद्राकी, मौल, दिक्सल, निंदाल, दहिवाडी हलक्या सरींचा अंदाज राहील. देवरा, सातारा, कोरेगाव, रेहमतपूरलाही बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम राहील. औंध, पुसेवली, मायानीलाही हलका मध्यम राहील. आणि ओमराज, कराड, कडेगाव, रामपूर, पलूस, विटा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे. तसे अष्टाकिनी, कोडाली हलका मध्यम राहील. कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील. कोयना, पाटण मुसळधार स्वरूपात राहील. अरळ, अरवाडे, लोटे, चिपळूण किनारपट्टीचा परिसर, हेडबी, गुहागर, मारगाव, तांबे आणि वसोटफोट, चाकदेव, घोगरे, महाबळेश्वर या भागात अतिजोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो. तसेच मंदनगर, पोलादपूर, गोरेगाव, वर्धन या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज राहू शकतो. पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील. व्याहाले, लवासा, जिटे, टाला, इंदापूर, रोहा, नागठणा, आंबेकळवण अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळू शकतो. पुणे जिल्ह्याच्या इतर भागामध्ये जोर कमी राहील. मारगाव, जेजुरी हलका राहील. केटवल्ले, सासवड, दायरी, पुणे मध्यम स्वरूपात राहील. पुणे, लोणी, कालभोर इकडे मध्यम स्वरूपात राहील. राऊंड, नार्वे, बोरी हलक्या सरींचा अंदाज आहे. कवठे, पाबल, मलटण इकडे हलक्या सरींचा अंदाज राहील. खेड, तसेच चाकण, पुनावले हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे. अहिल्यानगरच्या भागामध्ये श्रीगोंदा, पारेगाव, सुद्रुक, बिटकेवाडी, जळगाव, मिरजगाव, जामखेड, काडाष्टी मध्यम स्वरूपात राहील. राळेगाव, सुरेगाव हलका राहील. पारणे, सोपे हलका पाऊस राहील. अहिल्यानगर, कुटगाव आणि भगूर, पाथर्डी, जांभळी या भागातही मध्यम स्वरूपात राहील. वांबुरी, धनगरवाडी, बनास, निवासा, श्रीरामपूर, तालिकाबन, आश्वी, लोणी, संगमनेर इकडे मध्यम स्वरूपात राहील. शिर्डी, पुलतांबा, कोपरगावलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे. आणि तसेच कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे जोर जास्त बघायला मिळणार आहे. चोंडी, अलिबाग, पेंच, रोकोपोली, कामशेतला अतिवृष्टीसारखा बघायला मिळू शकतो. तसे बऱ्याच ठिकाणी मुसळधार स्वरूपात राहील. कर्जत, कुसर, मुंबई, नवी मुंबई, उरण, ठाणे, कल्याण, डुंबली, मीरा भाईंदर या भागात जबरदस्त पावसाचा अंदाज आहे. घाटमाथ्याकडे जोर जास्त राहील. शिवाले, वेई, शाकरे, मध, जुन्नर, ओतूर, गरवाडी जोरदार स्वरूपात राहील. सम्राट, गोंडा, उंबरपाडा, पिलवी, इगतपुरी, मुनगावडवेरी, जोहर, मोखाडा, त्र्यंबक इकडे अतिवृष्टीसारखा पाऊस राहील. आणि सपाले, पालघर, गोडमाल, बुईसर, वानेगाव, कासाखरोड मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त राहील. नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा शमशेरपूर, नांदूर, शिंगोटे, शिर्डी, पुलतांबा, कोपरगाव मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे. निमगाव, सिन्नर, नाशिक, देवळी, निपाड, लासलगाव, पाटोदा इकडे मध्यम हलका पाऊस बहुतांश ठिकाण राहील. येवला, ममदापूर, बारम, तालवड, मनमाडलाई मध्यम स्वरूपात राहील. चांदवड, वणी, डोडांबे, ओझर, कळवण मध्यम स्वरूपात राहील. आणि नंदुरबार जिल्ह्याकडे लगतचा परिसर बघितला असता सटाणा, औटी, नामपूर, निमशेवडी हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाची स्थिती मालेगाव, मालगाव, नांद्राणे, शेरळ इकडे मध्यम स्वरूपात राहील. सटाणा, औटी, नामपूर, ताराबाद, चिंचवे, निमशेवडी, चिंचली या भागात मध्यम हलका राहील. चोरवड, पिंपळणे, नवापूर, अंमली, कोकसाने मध्यम हलका राहील. बोरचाक, धनोरा, अक्कलकोट, तडोळा इकडे हलका पाऊस राहील. शहादा, वरोळा, खरपाली तसेच सुत्राणे, नंदुरबार, अंचाला, धोंडाईचा या भागात हलका पाऊस. आजूबाजूच्या भागामध्ये मध्यम जोरदार सरींचा अंदाज राहील. सांगवी, वाडीबिके, सांगवी, शिरपूर, जैतपूर, गुढीसले, वाजेपूर या भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे. चिमठाणे, नांद्राणे, कापडणे, धुळे, अंजंग, अरबी, बकरूड, अंचाले मध्यम स्वरूपात राहील. जळगाव जिल्ह्याकडे चोपडा, औवाड, यावल, फैजपूर मध्यम जोरदार स्वरूपात राहील. धरणगाव, एरंडल, जळगाव, भुसावळ जोरदार पावसाचा अंदाज आहे. उडाली, मुक्ताईनगरलाई मध्यम स्वरूपात राहील. जामनेर, भोवड, पाऊर, बडगाव, पाचोरा जोरदार पावसाचा अंदाज आहे. आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागात मराठवाड्यातील मेओंबे, चाळीसगाव आणि तसेच अंबाला, कन्नड, हदनूर, पिशोर, फुलंब्री या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. नांदगाव, ममदापूर, तालवड, वैजापूर, गंगापूर हलका मध्यम राहील. एलगुप्पा, देवगाव, श्री छत्रपती संभाजीनगर, संसी, पिंपरी मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील. लिंबे, जळगाव, बेडकीन, धाकेपाल, पैठण, अमरापूर, हंसापूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात, तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील. जालना जिल्ह्याकडे मंगळूर, रामशिंगोशोटा, तानवाडी इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे.
तसेच लगतच परिसर वारीगवारी, ईश्वरनगर आणि काचूरपाचूर मध्य हलका राहील. पानवाडी, कोल्हापांगरी, जालना, बदनापूर जोरदार पावसाचा अंदाज आहे. देऊळगाव राजा, दाभाडी, सम्राटनगर, सिल्लोड, भोकरदन, अनवाजंटा जोरदार पावसाचा अंदाज जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील. बीड जिल्ह्याकडे गेवराई, उमापूर, भालम टाकली, भालगाव, जांभळी या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे. तसेच मंगळूर, रामशिंग, छोटा इकडे मध्यम पावसाचा अंदाज जालना जिल्ह्याकडे. बीड, करकम, वडवणी, तळेगाव, शिरसोल, सोनपेठ, मांजलगाव इकडे मध्यम हलका राहील. आणि यलम, चौसाला, पाटोदा, जामखेडला मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे. परळी, अंबेजोगाई, राणीसागर, घाटनांदुरा इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील. आणि तसेच लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज. लातूर, घाटेगाव, मुरुड, खोंड, बाडा, औसा, किनतोट, श्रांतपाल हलका पाऊस बघायला मिळणार आहे. धाराशिवच्या भागामध्ये कळंब, मासा, तारकेटबूम मध्यम हलका राहील. आणि वेरबंग, पाणेगाव, बार्शी, धाराशिव, नलदुर्ग, उर्टी, वडोला, तांदवाडी, तुळजापूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. लातूर जिल्ह्याकडे औरत, शहाजानी, हलसी, बालकी, उदगीर, मोरकी, हणेगाव, जकाल हलका पाऊस राहील. देगलूर, मध्यम स्वरूपात राहील. परभणी जिल्ह्याकडे नरशी, कवठा, लोहा, बुजुक मध्यम स्वरूपात राहील. गंगाखेड, वालमलाई मध्यम स्वरूपात राहील. परभणी, जरी, बोरी, जिंतूर, सेलू, आष्टी जोरदार पावसाचा अंदाज आहे. नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे बसमत, पूर्णा, मुखेड, भोकर, पेटोंबरी इकडे मध्यम स्वरूपात राहील. नगर, डाकणी, मोरचोंदे, किनवट जोरदार पावसाचा अंदाज आहे. हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरीला मध्यम स्वरूपात राहील. इनापूर, महागाव, मावलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे. वाशिम जिल्ह्याकडे जोर जास्त राहील. वाशिम, रिताट, मालेगाव, मंगळुपी, करजना, खेडा जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे जोर जास्त राहील. सापतगाव, जयपूर, रिसोद, लोणी, लोणार, बीबी, मेहकर, डोंगाव मुसळधार पावसाचा अंदाज आहे. घाटबोरी, कुदनापूर, चिखली, केळवळ, बुलढाणा जोरदार पावसाचा अंदाज राहील. मोटाला, पिंपरी, गव्हाली, खामगाव, शेवगाव मध्यम स्वरूपात राहील. दिघी, नांदुरनाथ, दासराखेड जोरदार पावसाचा अंदाज आहे. अकोट, हिरवाखेड, जळगाव, जमत, पलसी, तेलरा, अंदुर्णा, पातोळा मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. अकोला, बुरगाव, मंजू, गोरेगाव, आळंदा जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर, दर्यापूरलाई मध्यम स्वरूपात राहील. अंजनगाव, सोजी, अचलपूर, चिखलदरा, हरिसाल, धारणी मध्यम स्वरूपात राहील. बडनेरा, अमरावती, मोझारी, चांदोर, धामणगाव रेल्वे, नांदगाव, खंडेश्वर, फुलेगाव, बाबुलगाव मध्यम पावसाचा अंदाज राहील. तसेच अमरावती जिल्ह्याकडे धरणगाव, आर्वी, वडोणा, लाडगड, आष्टी, दुर्गवाडा, काटी, जळखेडा, वरुड, नरकेट, पांडोणा जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाची स्थिती. यवतमाळ, नेर, लाडखेड, धारवा मध्यम स्वरूपात राहील. रुई, जवैला, अर्निलाई जोरदार स्वरूपात राहील. डिग्रज, साक्री, देहाणी, पुसद, खंडाळा, महागाव, मावलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील. पांढरकवडा, घाटंजी, करंजी, पटणबुरी, निमगोडा, अलिदाबाद मध्यम पावसाचा अंदाज आहे. वर्धा जिल्ह्याकडे वाडकी, पुणे, वडनेर, हिंगणघाट जोरदार स्वरूपात राहील. तुळजापूर, बारबडी, जामनी, बुरीकोकाटी, आर्वी, वडोणा, लाडगड जोरदार पावसाचा अंदाज आहे. दुतीवाडा, कोडाली, काटोल, नागपूर, हिंगणा, डोरली, कमळेश्वर जोरदार पावसाचा अंदाज राहील. उमरी, सावनेरलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे. आणि भंडाऱ्याकडे भंडारा, वर्दी, असुली, कंडारी, कामठी, पारशिवनी जोरदार स्वरूपात राहील. गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर, गोंदिया, आमगाव, साखरेवाडा, लांजी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आणि भंडारा जिल्ह्याकडे लखनी, साकोली, अडायल, गौतमगाव, पावनी, भिवापूर जोरदार पावसाचा अंदाज राहील. कोलेगाव, बोंडगाव, चिंचघर, मार्कासा जोरदार पावसाचा अंदाज आहे. गडचिरोली जिल्ह्याकडे दिगोरी, देसिंग, किमठी, मीदा, चिरमुरा, नाटी चौक, मारवेला, मोरमगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे. वलनी, सिंधवाई, राजोळीलाई मध्यम स्वरूपात राहील. मुलसावली, गडचिरोली, चामोर्शीकोट जोरदार स्वरूपात राहील. आणि गिरवाडा, पाराकोट, चामोर्शी, मिलचेरा, एटापल्ली, आहेरी, भांबरगड मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर, शिरपुलाई जोरदार स्वरूपात राहील. बल्लापूर, गजवाली, चंद्रपूर जोरदार स्वरूपात राहील. गुगस रोड, वणी, कायर, भद्रावती, मोहरी, कटवाडा, चारबकी, चिमूर, ब्रह्मपुरी या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार.